बरोबर आहे. मग आपल्यात काहीतरी परिवर्तन झालं का? शाश्वती आहे का आपल्याला की आपलं परिवर्तन झालं? तेव्हा आपल्या बाबांनी दिलेलं जे नाम आहे ते आपलं बरोबर आहे? किती लोकांनी आहे परीक्षा घेतली बरं आपल्या बाबांनी? सांगा बरं. सुद्धा म्हणे येते अनुभवाप्रमाणे नुसतं बोलायचंही गाव साखर गोड आहे ही कशी कशी ओळखायची? ज्यावेळेस आपण टाकतो ज्यावेळेस आपण टाकतो त्याचं कुट्टी आणि खडी साखर दोघी एकाला त्यावर करतं का? कळलं का मला? दोन्ही दिसत सारखे साखरेचं वर्म जोपर्यंत आपण तोंडात घेत नाही तोपर्यंत त्याची चव आपल्याला कळत नाही. बरोबर आहे. मग आता तुम्ही एवढे साधक मंडळी आहेत कीर्तनकार मंडळी आहेत मला सांगा बाबांची परीक्षा किती जणांनी घेतली ते मला सांगा. आता कशी घेतली घेतली का? अनंतवाच्याला भरती भरत त्याची तयार पावे आहे. आतापर्यंत तेच चाललंय. काय चाललंय? फक्त म्हणा म्हणीचे कार्यक्रम चाललोय. श्रीपाद बाबांचा मार्गही खराय नामही खरंय पण आपण कधी खरे होणार? सद्गुरूंना तरी अवधान ऐकले तिथे हेच बाबांनी सांगितलं होतं ते ज्ञानेश्वरांनी सांगितलं होतं तरी अवधान ऐकले तिथे सर्व सुखाची प्राप्त होते. बाबा तू माझ्याकडे लक्ष दे. माझं मी जे सांगतो त्याच्याकडे तू परिपूर्ण ध्यान देऊन लक्ष दे कारण मनाने लक्ष दे तर जगात परिपूर्ण सुखी होतील असं ज्ञानदेवांनी शपथ घेतली. श्रीपाद बाबांनी घेतली का नाही? मग आपण सुखी झालो का? आपण सुखी झालो का होत नाही आपण सुखी? नाम चिंतन नाही. काय नाही नामाचं चिंतन नाही आणि जोपर्यंत नामाचं चिंतन नाही तोपर्यंत किती प्रवचन करा किती कीर्तन करा किती वैष्णव मेळावा केला तरी फरक पडणार नाही. मग कधी करावं लागेल? मधोनी नवनी करता अनुसार वाया वेळ कसा सांगितलं. हरिपाठ पाठ आहे हो. नेमका हरिपाठ कुठला पाठ असावा? तोंडपाठ मध्ये तर सपाट नसावा. हरिपाठ म्हणजे कुठला? हरिपाठ म्हणजे नामाचं चिंतन दीपक महाराज. हम वागे सोम वागे प्रेम नगर वारी सावध होऊनी भरना लागी देव करा काही वारी माझी मल्हारीची वारी माझी मल्हारीची वारी. हे सहज बोलण्याचं आहे का? एक नामदारी म्हणजे असंच करायचं का? आपणही असंच करायचं का? माझं एकच म्हणणं आहे जर तुम्हाला सुख बाबांनी दाखवलं खरं तत्वज्ञान तुम्हाला दिलं. बाबा हाच मार्ग आनंद संप्रदाय बीड जिल्ह्यामध्ये 3 वर्षापर्यंत अभ्यास करावा लागतो. किती? अव्यक्त निराकार नाही जे आकार आणि म्हणजे हे मूळ तत्वज्ञान बाबांनी शोधून आपल्याला डायरेक्ट सहजासहजी दिलं त्याची किंमत आपल्याला नाही. आपण फक्त पुढे चाललोय की हा येत नाही तो येत नाही आपल्याला पुढे जाय याच्यातच अडकलेलं पण पुढं काय का? मग कधी होईल ते? कधी नाम घेता उठावटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडो. मग कधी पडणार? कधी होईल? आजपर्यंत मी गाठी बनवते मला कधी तुम्ही 2 वर्ष तरी झाले असतील महाराज. 2 वर्षामध्ये माझे सांगितले जे महाराज त्यांच्या तोंडावर बोलतो काहीही फरक दिसत नाही. मला बोलवा नको बोलवा काहीही फरक दिसत नाही. मी तोंडावर बोलणार माणूस मला गोळ्या बोलून चालत नाही. मी तोंडावर बोलतो काही फरक दिसत नाही. का दिसत नाही? जिथे मान मर्यादा नाही तिथं तुम्ही झुकता. जिथं मान मर्यादा नाही तिथं तुम्ही झुकता. ते योग्य नाही. तुम्ही म्हणाल श्रीपाद बाबांचं कार्य अनिकेत महाराजांनी सांगितलं. रामदास बाबांचं कार्य रामदास बाबांचं कार्य अनिकेत महाराजांनी सांगितलं पण ते एकमेकांना किती दिवस सोडून होते हे सांगितलं का? सांगा अनिकेत दादा. श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा हे जरी सोबत फिरत होते सोबत राहायचे सोबत कार्य करायचे पण किती दिवस दुरावा होता हे कधी सांगितलं का? श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा जसे आपली सावली आपल्याला सोडत नाही तसं रामदास बाबा श्रीपाद बाबाला सोडत नव्हती. असे कार्यकर्त्यांची एकजूट करा तर मार्ग पुढे जाईल. आणि तुम्हाला जरी एवढं खरं तत्वज्ञान तुमच्याजवळ तुम्ही कशावर दुसरीकडे जाता हो? राजी असली कांता मनाचे जोडे का म्हणून तुम्ही जाता? कशामुळे जाता? काय अडचण काय तुम्हाला? क्लिअर बोला. मोठ्या अधिकाऱ्यांना बोलून बसवून त्यांच्याशी क्लिअर करून घ्यायचं बाबा इथं अडचण आहे. आणि जर तो अधिकारी लक्ष देत नसेल येत नसेल साधक त्या अधिकाऱ्याच्या पाया सुद्धा पडायचं नाही आणि तो नाही पाहायचं नाही. एखाद्या माणसाने शेती बघा आता एखाद्या शेतकऱ्याला शेती दिली तर बाबा त्यांनी पेरलंच नाही आणि उत्पन्न घ्यायला तुम्ही गेले मग
सांगा तुम्ही कसं होणार? भेटणार? सहजासहजी भेटणार का? मग हे पण सहजासहजी भेटण्यासारखं नाही ना. हे पण सहजासहजी भेटण्यासारखं नाही. जर तुम्हाला परिपक्व दिलेलं आहे हातात एखाद्या मेंढपाळाला हिरा सापडला, त्याने काय केलं? मेढीच्या घरात बांधलं, त्याला कधी पैसे देणार? त्याला कधी किंमत करणार? तसं आपलं चालू आहे. आतापर्यंत काय चाललंय? तसं चालू. फक्त हात जोडून पाया पडून एकच विनंती, जेवढं नाम चिंतनावर भर देणार माऊली तेवढं जीवनाचा उद्धार होणार. बोलून होणार नाही, बोलून होणार नाही. जसं आकाशला आकाश घातलं गेलं तर काय निर्माण होतं? काय निर्माण होतं? ज्या वेळेला आता पावसाळा चालू आहे बघा, ज्या वेळेला आकाशला आकाश घातलं जातं त्यावेळेस काय निर्माण होतं? वीज निर्माण होते. आणि ती वीज जर कुठेही पडली तर काय होतं? पूर्ण नाश करतं. तसं अविचार आणि चांगल्या विचारांचं कशा नामचिंतनावर होते. कशाने होते? मंथुनी नवनीता, म्हणजे मंथन करा रे बाबा. काय करा? मंथन करा. मंथुनी नवनीता, चांगल्या विचार आणि वाईट विचारांचं मंथन करा. आणि त्या मंथनातून दोन्ही प्रकट होणार, ते म्हणजे ज्ञान. आणि त्या ज्ञानाने आपल्या जीवनाचा उद्धार होणार. खरंच आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही तर होणार. एका माणसाला एक शेतकरी बघा, शेतकरी पावसाळ्याच्या अगोदरची गोष्ट आहे. म्हणजे शेती करायची होती, त्याच्याकडे 2 बैल होते महाराज. किती बैल होते? 2 बैल होते. त्याच्यात एक बैल एकदम मरमर होता, म्हणजे मरणार होता. तरी पण आता शेतकरी असल्यामुळे त्याला कार्य करावंच लागणार, त्याला तर झुकावंच लागणार. तरी त्याने त्या बैलाला झुकलं आणि शेतामध्ये नेलं होता. आणि शेत करता करता अर्ध शेत होत नाही तर एक बैल मेला महाराज. एक बैल मेला. एक बैल मेल्यानंतर त्यांनी विचार केला आता कसं करावं. त्याने त्याच्या पत्नीला आवाज दिला, अगं इकडे ये, तू मागो, मी बैलाच्या जागेवर जातो. बघा शेतकऱ्याची दशा बघा, त्याची कळवळा बघा. आणि मग त्यावेळेस त्या शेतकरीने ते बैलाच्या जागी झुंपं घेतलं आणि ते पेरायला लागला. पेरत असताना एक साधू त्या रस्त्याने जात होता. साधू पुढं कसं जणांना देखील कळवळा येते म्हणून या कळवळा येतं. हा, मग त्यावेळेस त्या साधूने ते बळीचं त्याला बघवलं गेलं नाही. त्यावेळेस तो साधू त्यांच्याकडे गेला, अरे बाबा काय झालं तुला? काय चाललं तुझं? मग त्यांनी सगळी येता कथा सांगितली की बाबा असा तो विषय होता, माझ्याकडे ते बैल होतं, आता माझ्याकडे पैसे नाही. मग त्या साधूने त्याला सांगितलं की बाबा मी तुला एक भूत देतो, ते भूत असं आहे, तू म्हणशील ते काम कर, एका क्षणाला कर. पण त्या भूताला जर तू काम नाही लावलं तर तुझा जीव नक्की घेणार. काय म्हणला? त्या भूताला जर तू काम नाही दिलं किंवा काम नाही लावलं तर काय होणार? तुला ते खाणार. आता हा शेतकरीने लालच आलं म्हणत. काय आलं? असं कुठलं जगात काही काम आहे का? होणार नाही. त्या लालचा पुढे शेतकरीने हा म्हटलं, त्या बाबा चालत मला द्या. पण साधूने ते दिलं, कथावाचून बोललं, पाणी सोडलं आणि ते भूत त्याला दिलं. साधू 10 पाऊल जातीवर त्याने शेतकऱ्याचे सर्व कामं झाले. ते भूत त्याला बोलायला लागलं, बाबा कानमार कांदे तुम्ही तुला खातो. मग त्यावेळेस शेतकरीने सांगितलं का बाबा हे करतात ते करतात ते. असं कुठलं जगात काही काम आहे का? आपल्याला त्याच्यात संपत नाही. आयुष्य समाप्त होतं. कुठलंही काम एक दिवस समाप्त होणार आहे, पण असलं कुठलं काम आहे का जे समाप्त होणार नाही? आहे कुठलं काम? मग शेतकरीने परिपूर्ण काम सांगूनही काम समाप्त झालं. शेवटी त्याला जीव देण्याचं पाणी आली म्हणून तो वापस त्या साधूकडे पळत गेला आणि साधूच्या पाय धरले, बाबा मी लालच केली पण आता मला माफ करा, पण याच्यात काहीतरी मार्ग काढा. तसं आपण कधी करतो? त्यावेळेस त्या संसारामध्ये आपण करतो, या संसारामध्ये त्रास भोगतो आणि ते त्रास भोगत असताना आपल्याला कुठेतरी वाटतं की आपल्याला कुठेतरी खरं सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून आपण सद्गुरूकडे जातो. तसं तो शेतकरी त्या साधूकडे गेला. साधूकडे गेल्यानंतर त्यांनी पाय धरले, बाबा मला माफ करा, मला लालसापुढे मी हो म्हटलं होतं पण मला याच्यात काहीतरी मार्ग द्या. मग त्यावेळेस साधून सांगितलं की बाबा शेतात जा, 5.5 फुटाचा खांब खाली जमिनीत टाक आणि त्या खांबाला उभा कर आणि त्या भूताला सांग खाली जाणं वर ये. किती दिवसाने ते काम संपल? किती दिवस? मग तो शेतकरी आपण आणि साधू श्रीपाद बाबा आणि भूत बंगला खूप बनायल्यानंतर नारायण सोयारे इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन खंबारे आऊं तुझ्यावर कोई ना देखे यही बडा आचंबारे. ते थोडंसे नाचणी घेऊन ठेवलेलं भजन अत्यंत करण्यामाहिती सोपं केलं. धैर्यला पंढरीचा चोर गळा बांधून या थोड हृदय बंदी खाना केला तो विठ्ठल कोंडीला. कुठे? मग कधी कळलं आपल्याला
संसाराच्या कथा, संसाराच्या व्यथा, कामाची गरज, सर्व धावपळ मान्य. पण या धावपळीतून या त्रासपासून जर मुक्त व्हायचं असेल तर तुला श्रीपाद बाबांनी माऊलींनी सांगितले तरी अवधान ऐकले दिजे सर्व सुखाशी प्राप्त होईचे हे प्रतिज्ञा उत्तर माझे पुढे ऐका की बाबांनो तुम्ही जर नामचिंतनावर परिपूर्ण तन मन धनाने जर तुम्ही अर्पण झालात तर तुम्ही जगत परिपूर्ण सुखी होणार अशी मी प्रतिज्ञा घेतो. असं श्रीपाद बाबांनी आपल्या सर्वांना सांगितलं आहे. त्या मार्गाचं आणि त्या नामाचं चिंतन करा. कीर्तन प्रयोजन ऐकलं नाही ऐकलं चालत. आणि कीर्तन म्हणजे नेमकं काय हो? कीर म्हणजे अंधार, अंधार म्हणजे शरीर, तन म्हणजे शरीर. या शरीरातला अंधार घालवणं कीर्तन. हे टाळ आणि मुसुलाचे कीर्तन फक्त जाऊन निघते. आता तुमच्या गलीत समजा कोणतरी भाजीपाला आला, वांगे बटाटे विकणारा आला तुमच्या गलीत, बरोबर? त्या गलीमध्ये त्यांनी आवाजच दिला नाही, तिथं घेऊन फिरला तर काय होणार? जर त्या गलीमध्ये जर वांगे बटाटे विकणारा आला तो जर त्याला घेऊन फिरला तर कोणी घ्यायला जाईल का त्याच्याकडं? का नाही जाणार? कारण तो आवाज देत नाही. कारण बंदर उद्या येते घराकडे आणला म्हणून घेऊन जात असं, बरोबर ना? मग तर तो जर त्या म्हणायला लागला वांगे बटाटे घ्या, वांगे बटाटे घ्या, 5 रुपये किलो, 10 रुपये किलो, मग किती गर्दी झाला? मग तर या नामाचं महत्व पटवण्यासाठी, बाबाचं महत्व पटवण्यासाठी कीर्तन भजन असे गायन रूपी कीर्तन आहे. पण शैलीला असं जर आपला जर उद्धार करायचा असं ते नामाचे कीर्तन साधन सोपे सर्व बापे जन्मांतरित, बरोबर का नाही? मग हात पाय जोडून मिळते माझा सर्व साधकांना जोडून हात पाय जोडून मिळते. तुम्ही नाम कीर्तनावर भर द्या, बाकी कुठेही लक्ष देऊ नका. बाबांनी हे सांगितलं. रात्र दिवस बाबांचं कार्यक्रमामध्ये तेच सांगत की बाबा हो या श्रीत्याला विचारा, या मातीचं डबडे एक दिवस जाणार आहे. मी पोस्टामध्ये एक पत्र घेऊन जाणार आहे. वाचायचं काम तुमचं आहे, वाचून ते कार्य करायचं काम तुमचं आहे. पण या डबड्याच्या मागे तुम्ही जाऊ नका. तसं आजही मी सांगतो श्रीपाद बाबाच्या क्षेत्रानुसार तुम्ही इकडे जाऊ नका. फक्त नाम चिंतनावर लक्ष द्या, त्याचा परिपूर्ण उद्धार होणार, नाही तर होणार नाही. आता वेळ फक्त मी जरा लेट आलो, क्षमा करावी. मी धावता वेळ धावती सेवा दिली म्हणून आभार आहे. आणि शास्त्रीय जागी तेही आभार आहे. काही चांगलं असतं ते माझ्या बाबांचं आहे, जे वाईट असेल मला परत द्या. कुठली काम होते